नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती विशेष 2026मध्ये आपण जे काही सहकार आणि बँकिंगची जे काही सिरीज सुरू केलेली आहेत, सोबतच आजपासून आपण कम्प्युटर या विषयावरसुद्धा आपण येथे काही महत्त्वाचे टॉपिकवर आपण काहीतरी इथे क्लास घेणार आहोत. जे की आपल्याला जे परीक्षेमध्ये जे 10 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला कम्प्युटर या विषयावर येणार आहेत. 10 प्रश्न 10 मार्काला. त्याच्यामुळे हा विषयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला 90 मार्काची जी काही परीक्षा होणार आहेत त्यापैकी 50 मार्क जे आहेत ते तुमच्या हातात आहेत. जसे की 20 मार्क हे सहकार भरतीचे, 20 मार्क हे बँकिंगचे आणि 10 मार्क हे कम्प्युटरचे. हे जे 50 मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही चांगल्यात चांगला अभ्यास करायचा, म्हणजे यापैकीच तुम्हाला 50पैकी जास्तीत जास्त स्कोअर करायला हवं, स्कोअर झाला पाहिजे. कारण हे जे टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे टॉपिक एक लिमिटेड टॉपिक आहे. याच्यामध्ये जो काही डेटा आहे, जे काही सिलेबस आहेत तो लिमिटेड सिलेबस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करू शकता. इतर जे 4 विषय आहेत त्यामध्ये तुम्हाला स्कोअर करण्यासाठी जास्त अभ्यास करावा लागतो, परंतु हा डाटा लिमिटेड असल्यामुळे तुम्हाला याचा अभ्यास करणं थोडा सोपा जाते. तर बघा, यामध्ये आज आपण संगणक या विषयामध्ये संगणक इतिहास आणि विकास, म्हणजे संगणक जे आहेत, कम्प्युटर जे आहेत आपल्या, त्या कम्प्युटरचा शोध कधी लागला, कम्प्युटरचा शोध लागण्यापूर्वी कोणकोणत्या गोष्टी आपल्या या कम्प्युटरच्या शोधाच्या आधी घडल्या आणि सोबतच कम्प्युटरचा विकास कसा झाला, ते या संबंधित आपण इथे प्रश्न बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. कारण आजचा जो टॉपिक असणार आहे कम्प्युटरचा, ह्या आजच्या कम्प्युटरच्या टॉपिकवरच जवळपास 2 प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेला नक्कीच पाहायला मिळणार आहेत. म्हणून आजचा हा क्लास आपला अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. याच्या पुढेही कम्प्युटर या विषयावर मी 5 ते 6 क्लास जे आहेत ते विद्यार्थी मित्रांनो तुमचे घेणार आहेत, जे की तुम्हाला 10पैकी कमीत कमी 8 ते 9 मार्क जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या क्लासमधूनच तुमचे कवर होतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. यामध्ये मी जे प्रश्न घेतलेले आहेत त्यामधले 1 ते 2 प्रश्न तुम्हाला नक्कीच परीक्षेत पाहायला मिळणार आहेत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आपला पहिला प्रश्न आहे, संगणकाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. बघा, प्रश्न क्रमांक पहिला, संगणकाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न हा प्रत्येक एक्झाममध्ये कॉमन प्रश्न आहे. बऱ्याचशा एक्झाममध्ये हा प्रश्न हा नेहमी येतोच आणि याचं उत्तरही तुम्हाला नक्कीच माहीत असेल. संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते, तर बघा, याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच चार्ल्स बॅबेज. तर चार्ल्स बॅबेज जे आहेत याला आपण कम्प्युटरचा जनक असं म्हणतो. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 2, ॲनालिटिकल इंजिनची संकल्पना कोणी मांडली. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 आहेत, ॲनालिटिकल इंजिनची संकल्पना कोणी मांडली. तर बघा, याचं उत्तर काय होईल, तर इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक ए, चार्ल्स बॅबेज. तर बघा, संगणकाचे जनक जे आहेत ते पण चार्ल्स बॅबेजला ओळखतो. तर संगणकाचे जनक कोण आहेत, तर चार्ल्स बॅबेज हे आहेत. तर या चार्ल्स बॅबेज यांनी जे काही संगणकाचा शोध लावला होता, त्यामध्ये त्या संगणकाला त्यांनी ॲनालिटिकल इंजिन असं नाव दिलं होतं. तर ॲनालिटिकल इंजिन नावाचं जे काही संगणक आहे हे चार्ल्स बॅबेज यांनी शोधलेलं होतं. म्हणून याचं जे उत्तर असणार आहेत आपलं ऑप्शन क्रमांक ए, चार्ल्स बॅबेज हे असणार आहेत. ॲनालिटिकल इंजिनची संकल्पना कोणी मांडली, तर चार्ल्स बॅबेज यांनी मांडली. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, पास्कलिन हे यंत्र कोणी तयार केले. पास्कलिन हे जे यंत्र आहेत हे यंत्र कोणी तयार केले. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच ब्लेज पास्कल. तर ब्लेज पास्कल यांनी जे आहेत पास्कलिन हे यंत्र तयार केलं आहेत. तर बघा, हे जे पास्कलिन यंत्र आहेत हे एक गणना यंत्र आहेत, एक यांत्रिक गणना यंत्र आहेत. हे यांत्रिक गणना यंत्र आहेत जे की संगणकाच्या आधी याचा जे आहेत ते शोध लागलेला होता. याचा जो शोध आहे 1642. बघा, 1642 या साली हे जे यांत्रिक गणना यंत्र आहेत पास्कलिन, याचा शोध हा ब्लेज पास्कल यांनी लावलेला होता. तुम्हाला हे वर्षसुद्धा लक्ष ठेवायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, तर यामध्ये आतापर्यंत एकूण 5 जनरेशनचे कम्प्युटर आतापर्यंत झालेले आहेत. आताची जी सध्या सुरू असलेली जे काही कम्प्युटरची जी पिढी आहेत ते 5th जनरेशनची पिढी चालू आहेत कम्प्युटरची. पुढील प्रश्नामध्ये आपण कोणत्या जनरेशनच्या पिढीचा कार्यकाळ कधीपर्यंत होता त्याची माहिती आपण घेणार आहोत. नंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी साधारण कोणता मानला जातो. तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल,
तर ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ते 1940 ते 1956चा जो कालखंड आहे हा पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी मानला जातो. तर बघा आतापर्यंत सुरुवातीपासून तर आतापर्यंत संगणकाच्या म्हणजेच कम्प्युटरच्या आतापर्यंत 5 पिढ्या ज्या आहेत ते आतापर्यंत झालेल्या आहेत. आता जे काही कम्प्युटर आपण वापर करतो त्यामध्ये 5व्या जनरेशनचं म्हणजे 5th जनरेशनचे जे कम्प्युटर आहेत म्हणजे 5व्या पिढीतील कम्प्युटरचा जो आहे तो आता सध्या काय तर विकास होत आहेत. तर यामध्ये पहिल्या पिढीतील जे संगणक होते ज्याचा कार्यकाळ हा 1940 ते 1956पर्यंत होता. तर यामध्ये पहिल्या पिढीचे कम्प्युटर होते ज्यामध्ये पहिल्या पिढीतील जे कम्प्युटर होते त्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा उपयोग केला जात होता. डेटा कोणत्याही प्रकारचा डेटा जर ट्रान्सफर करायचा असेल तर त्या कम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा उपयोग केला जात होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 ENIACचा पूर्णरूप काय आहे. तर बघा हे जे कम्प्युटर आहेत हे एक कम्प्युटर आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जगातलं पहिलं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहेत. हे जगातील पहिलं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहेत. ENIAC हे जे आहेत जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत कारण परीक्षेमध्ये नेहमी बऱ्याच वेळा असा प्रश्न आला आहे की जगातील पहिलं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर कोणतं आहे. तर तेव्हा तुमचं उत्तर असणार ENIAC हे जे आहेत जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहेत. आणि या कम्प्युटरचा जो काही शोध आहे हा जॉन P. एकर्ट हा जो काही शास्त्रज्ञ आहे या शास्त्रज्ञांनी काय तर हे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर जे आहेत जगातलं पहिलं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर याचा विकास केलेला होता. पण याचं उत्तर जे असेल आपलं बघा इथे आपल्याला ENIACचं पूर्णरूप विचारलेलं आहे. तर बघा याचं उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक ए इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. तर हे काय तर हे ENIACचं काय तर पूर्णरूप आहेत ENIACचं इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 5व्या पिढीतील संगणकाचा संबंध प्रामुख्याने कशाशी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आहे की आतापर्यंत 5th जनरेशनपर्यंत कम्प्युटरचं काय ते विकास झालेला आहे. त्यामध्ये पहिल्या पिढीतील जे कम्प्युटर होते त्याचा जो कार्यकाळ होता तो 1940 ते 1956पर्यंतचा जो कालखंड आहे तो काय तर पहिल्या पिढीतील कम्प्युटर्स आहेत ज्यामध्ये व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला जात होता डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. त्यानंतर कम्प्युटरची दुसरी पिढी आली ज्याला आपण सेकंड जनरेशन कम्प्युटर म्हणतो. तर याचा जो काही कालखंड होता तो 1956 तर 1963पर्यंतचा काय तर याचा काय कालावधी होता. यामध्ये ट्रान्झिस्टरचा शोध लागला होता. त्याच्यामुळे इथं डेटा ट्रान्सफर करण्यासाठी दुसऱ्या पिढीतील जे कम्प्युटर असतात त्यामध्ये ट्रान्सड्यूसरचा वापर केला जात होता ट्रान्झिस्टरचा. त्यानंतर तिसऱ्या पिढीतील कम्प्युटर जे आले 1963 तर 1971पर्यंतचा जो काही कालखंड आहे हा जो विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या पिढीतील कम्प्युटर्स आहेत. यामध्ये तिसऱ्या पिढीतील जे कम्प्युटर आहेत यामध्ये IC चिपचा शोध लागलेला होता. म्हणून तिसऱ्या पिढीतील जे कम्प्युटर आहेत त्यामध्ये IC चिप्सचा वापर केला जात होता डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. IC चिप्स म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट. तर इंटिग्रेटेड जे सर्किट आहे IC चिप्स तर या IC चिपचा विद्यार्थी मित्रांनो काय तर तिसऱ्या पिढीतील कम्प्युटरमध्ये काय तर वापर केला जात होता. आणि त्याच्यानंतर 1971च्या नंतर तर आतापर्यंत चौथ्या पिढीतील जे कम्प्युटर आहेत त्याचा शोध लागलेला होता. आणि आताही चौथ्या पिढीतील कम्प्युटर जे आहेत जे की आपण सध्या कम्प्युटर वापरतो त्यापैकी मॅक्झिमम जे कम्प्युटर आहेत विद्यार्थी मित्रांनो ते चौथ्या पिढीतील कम्प्युटर आहेत. यामध्ये या कम्प्युटरची विशेषता काय होती चौथ्या पिढीतील कम्प्युटरची. तर तिसऱ्या पिढीतील जे कम्प्युटरमध्ये जे की IC चिपचा वापर केला जात होता त्या IC चिप्सला त्याच्या IC चिपचे म्हणजे त्या IC चिपला मॉडिफाय करून अनेक IC चिप्सपासून काय तर एक मायक्रो प्रोसेसर तयार करण्यात आलं. तर या मायक्रो प्रोसेसरचा वापर हा चौथ्या पिढीतील कम्प्युटरमध्ये केला जाऊ लागला. याच्यामुळे काय झालं की ह्या मायक्रो प्रोसेसरमुळे कम्प्युटरचा जो काही वेग असते तो वेग वाढला. त्याच्या गणनेचा जो वेग आहे आणि त्याचे जे ऑपरेशन्स आहेत त्या ऑपरेशनचा वेग वाढला. त्याच्यामुळे काय तर चौथ्या पिढीतील जे कम्प्युटर असतात ते इतर कम्प्युटरच्या तुलनेत अतिशय वेगवान होते. आणि यामध्ये मायक्रो प्रोसेसरचा वापर केला जाते. आणि आता जे नवीन पिढीतील जे कम्प्युटर आहेत ते 5वी पिढी चालू आहेत. या 5व्या पिढीतील कम्प्युटरमध्ये AIचा वापर केला जातो. सध्या जे काही नवीन जे काही AI सिस्टीम आहेत विद्यार्थी मित्रांनो याचा जो वापर आहे आता जे नवीन कम्प्युटर आहेत त्यामध्ये
AIचा वापर केला जाते. तर म्हणून इथे 5व्या पिढीतील संगणक जे आहेत ते कशाशी संबंधित आहे, तर ऑप्शन क्रमांक बी येथे आपलं बरोबर उत्तर येईल. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यावर आधारित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक कोणता होता. तर बघा, आपण बघितलं की जगातला पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक जो आहे तो कोणता आहे, तो ENIAC नावाचा हा जो संगणक आहे हा जगातला पहिला इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक संगणक आहेत. परंतु आपल्या भारतात विकसित झालेला पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक कोणता आहे, तर बघा याचं उत्तर बरेच विद्यार्थ्यांना माहीत नसते. कारण आपण जास्तीत जास्त असे प्रश्न जे आहेत ते आतापर्यंत जे आहेत ते कमीत कमी परीक्षेमध्ये विचारले जातात, जिथे पूर्ण तऱ्हेनं कम्प्युटर विषयावर जास्त फोकस असते, तिथंच अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. परंतु जर आपल्या परीक्षेत प्रश्न आला तर तुम्हाला लक्षात राहावा म्हणून हा प्रश्न घेतला आहे मी. तर बघा, त्यामध्ये याचं बरोबर उत्तर असणार आहेत ऑप्शन क्रमांक बघा, ऑप्शन क्रमांक बी आपले येथे बरोबर उत्तर असणार आहेत. भारतातील जे काही पहिल्या पिढीतील भारतातील जे पहिलं जे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहे, इलेक्ट्रॉनिक संगणक आहे, हे TIFRAC नावाचं जे संगणक आहे हे भारतातील पहिलं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहे. तर बघा, हे जे की भारतातील पहिलं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहे विद्यार्थी मित्रांनो, TIFRAC याचं जे पूर्ण रूप आहे ते काय, तर बघा फुल फॉर्म बघा याचावाला, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर. तर बघा, भारतातील पहिलं जे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतातील जे काही टाटाची कंपनी जे आहेत, टाटा कंपनी जे आहेत, त्या टाटा कंपनीनं काय तर हे इलेक्ट्रॉनिक कम्प्युटरचा विकास केला होता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अँड ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटर असं या संगणकाचं नाव आहे, भारतातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक संगणकाचं. तर बघा, हे जे संगणक आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं जे की हे विकसित आणि निर्मित केलेला जे की पहिला डिजिटल संगणक आहे भारतात तयार केलेला, बघा म्हणजे पूर्ण तऱ्हेनं स्वदेशी संगणक आहेत हा भारतात विकसित केलेला, आणि जो मुंबईमध्ये स्थापित करण्यात आला होता 1960 या साली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जे होते तेव्हाचे, तर त्यांच्या हस्ते हे जे काही भारतातील पहिलं जे काही इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर आहेत याचं जे काही लॉन्चिंग आहे हे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 1960 या वर्षी मुंबई येथे करण्यात आलेलं होतं. हे तुम्हाला GKच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हे 2-3 पॉईंट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिला सुपर कम्प्युटर कोणता. तर बघा, आपल्या मॅक्झिमम लोकांना या सुपर कम्प्युटरबद्दल माहीत असेलच, कारण हाही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट विचारला जातो, म्हणून याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल, तर मग परम 8000 म्हणजे परम 8000. तर हे काय तर भारतातील पहिलं काय आहेत सुपर कम्प्युटर आहेत. त्यानंतर बघा, परम 8000च्या विकासामागे कोणती संस्था होती. तर बघा, आपल्याला माहीत झालं की भारतातील पहिलं सुपर कम्प्युटर कोणतं आहे, परम 8000 आहे. परंतु हे जे कम्प्युटर आहेत या कम्प्युटरचं जे काही डेव्हलपमेंट आहे किंवा हे कम्प्युटर तयार कोण केलं होतं आपल्या भारतामध्ये, तर बघा याचं उत्तर असणार आहे आता आपलं ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहेत CDAC. तर पुणेमध्ये जे CDAC ही संस्था आहेत, या CDAC संस्थेने भारतातलं पहिलं जे काही सुपर कम्प्युटर आहेत ते तयार केलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की भारतातील पहिलं जे काही सुपर कम्प्युटर आहेत याचे जनक कोण आहेत, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11, भारतातील परम मालिकेतील संगणकाचा विकास कोणत्या दशकामध्ये झाला होता. तर बघा, जे की परम नावाचे जे काही सुपर कम्प्युटर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीचं जे काही भारतातलं सुपर कम्प्युटर आहे ते परम 8000 हे आहेत. परंतु परम या सिरीजमधले अनेक कम्प्युटर जे आहेत ते भारतामध्ये विकसित झाले. तर हे जी परम मालिका आहे म्हणजे जी परम नावाची जी काही सिरीज आहे संगणकाची भारतात विकसित केलेली आहे, तर ह्या सिरीजचा किंवा या मालिकेचा सुरुवात कोणत्या दशकात झाला होता. तर बघा, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक C आपले इथे बरोबर उत्तर होईल. म्हणजे 1980च्या दशकामध्ये परम नावाचे जे काही सुपर कम्प्युटर आहेत याचा विकास आपल्या भारतामध्ये झालेला आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 12, संगणकाच्या सुरुवातीच्या काळात माहिती साठवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जात असे. म्हणजेच संगणकाची सुरुवातीच्या काळात म्हणजेच बघा, जेव्हा पहिल्या पिढीतील विद्यार्थी मित्रांनो कम्प्युटरचा शोध लागला होता, म्हणजेच 1940 ते
1956च्या कालखंडामध्ये बघा पहिल्या पिढीतील कम्प्युटरचा वापर केला जात होता. तर या पहिल्या पिढीतील कम्प्युटरमध्ये जे काही डेटा असते, डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तर आपण व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केला जातो, परंतु डेटा स्टोअर करण्यासाठी ज्या प्रकारे आपण आता मेमरी कार्डचा वापर करतो किंवा जे इंटरनल स्टोरेज असतात, जे रजिस्टर असतात, परंतु याचा जो विकास आहे तो हळूहळू लागला. परंतु सुरुवातीला हे जे पहिल्या पिढीतील जे काही कम्प्युटर आहेत किंवा त्याच्या आधीचे काही कम्प्युटर आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे त्या कम्प्युटरमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी काय तर कशाचा वापर केला जात होता. तर बघा येथे आपल्याला माहीत आहे ऑप्शन क्रमांक बी आपल्याला येथे बरोबर उत्तर होईल. कारण ऑप्शनमध्येच तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल तरीसुद्धा तुम्ही ऑप्शननुसारच याचं जे आहेत कायचं उत्तर शोधू शकता. कारण इतर जे ऑप्शन आहेत हे नवीन जे आधुनिक कम्प्युटर आहेत त्याच्या संबंधित आहे. जसं की क्लाउड स्टोरेज, SSD आणि DVD हे नवीन आहेत. परंतु याच्यामध्ये जे पंच कार्ड आहे विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या काळात डेटा स्टोअर करण्यासाठी संगणकामध्ये पंच कार्डचा वापर केला जात असत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, हार्वर्ड मार्क 1 हा कोणत्या प्रकारचा संगणक होता? हार्वर्ड मार्क 1 हा कोणत्या प्रकारचा संगणक होता? तर बघा याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए, यांत्रिक विद्युत संगणक म्हणजे इलेक्ट्रोमेकॅनिकल कम्प्युटर. जे हार्वर्ड मार्क 1 आहेत हे एक इलेक्ट्रोमेकॅनिकल कम्प्युटर होतं, म्हणून याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक ए, यांत्रिक विद्युत संगणक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, युनिव्हॅक हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा हे जे युनिव्हॅक आहेत हे एक कम्प्युटरचाच प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्या प्रकारे ENIAC किंवा परम हे जे कम्प्युटर आहेत त्याच प्रकारचं युनिव्हॅक हे सुद्धा एक कम्प्युटर आहेत. तर हे जे युनिव्हॅक कम्प्युटर आहेत याचा वापर कशासाठी केला जातो रे किंवा कशासाठी केला जात होता? तर बघा याचं जे आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या इथे बरोबर उत्तर होईल. म्हणजेच युनिव्हॅक हे जगातील पहिलं व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक संगणक आहेत. तर बघा युनिव्हॅक म्हणजेच याचं फुल फॉर्म काय? तर बघा युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर. युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर परीक्षेमध्ये तुम्हाला फुल फॉर्मसुद्धा विचारला जाऊ शकतो. युनिव्हॅकचं फुल फॉर्म काय आहे म्हणून, तर त्याचं फुल फॉर्म असेल युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कम्प्युटर. तर हे जगातील पहिलं व्यावसायिक कम्प्युटर आहेत. तर बघा हा पहिला व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटर होता जो की ENIACचे जे निर्माते आहे जॉन मॉकली आणि जे प्रेस्पर एकट यांनीच युनिव्हॅक या कम्प्युटरची डिझाईन केली आहे. बघा जे काही ENIAC हे जे कम्प्युटर आहे जगातील पहिलं इलेक्ट्रॉनिक कम्प्युटर, बघा याचं जे काही निर्माते आहेत ते कोण होते? जॉन मॉकली आणि जे प्रेस्पर एकट यांनीच UNIVAC म्हणजे युनिव्हॅक हे जे कम्प्युटर आहेत या कम्प्युटरचाही विकास केलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा प्रश्न, संगणकाच्या विकासामुळे सर्वाधिक कोणत्या क्षेत्रात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण 15 प्रश्न जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हे कम्प्युटरच्या इतिहासाबाबत आणि त्याच्या डेव्हलपमेंटबाबत बघितले आहेत. यापैकी कमीत कमी एक प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत नक्कीच पाहायला मिळणार आहेत तुम्हाला. म्हणून हे 15 प्रश्न तुम्ही विद्यार्थी मित्रांनो चांगले करून घ्यायचे आहेत. त्यापैकी कमीत कमी एक प्रश्न तर डायरेक्टच तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहेत. आणि एक महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, जे काही बँकिंग आणि सहकार या विषयावर मी काही तुमची जे काही सिरीज सुरू केली आहेत त्यामध्ये बँकिंग या विषयामध्ये नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट बाबत जे आहेत ते परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न पाहायला मिळतो. तर बघा नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आणि नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट जो आहे जो 1881 या साली पारित करण्यात आलेला होता. तर याबाबत मी एक व्हिडिओ याच्या आधीच अपलोड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. डायरेक्ट तुम्ही जाऊन तो जो काही नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल जे काही मी माहिती दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. त्यामध्ये मी संपूर्ण नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टबद्दल परीक्षेमध्ये कमीत कमी 2 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे तो टॉपिक तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे करायचा आहे. तर त्या टॉपिकसाठी तुम्ही तो व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो जाऊन बघायचा आहे. त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.